बातमी आहे उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या एका नाऱ्याची। होय, राज्यामध्ये मराठीवरून वाद पेटलेला आहे आणि अशातच उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट महाराष्ट्रात पुण्यामध्ये जय गुजरातचा नारा दिला आणि त्यावरून आता मात्र राज्याचं वातावरण जे ते तापलेलं आहे। पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात, जय गुजरात। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे मात्र पुण्यातल्या कार्यक्रमात गुणगान गातायत गुजरातचे। जय गुजरात। हिंदी सक्ती विरोधात चकार शब्द न काढणाऱ्या एकनाथ शिंदेंचं अमित शहांसमोर मात्र गुजरात प्रेम चांगलंच उफाळून आलं। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनीच जय गुजरातची घोषणा दिल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। पोटातलं ओठावर आलं एकनाथ शिंदेंच्या। त्यांच्या पक्षाची सुरुवात तर सुरतमध्ये झाली ना, त्यांच्या पक्षाची स्थापना शहा सेनेची ही सुरतला झाली। त्यांच्या पक्षाचा जन्म सुरतला झाला, त्याच्यामुळे त्यांच्या गर्भात आणि पोटात जे आहे सगळ्यांच्या ते बाहेर येत आहे। त्यात नवीन काय आहे? वास्तविकता जी आहे या सरकारची ती याच्यातून स्पष्ट झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या भूमीवर जो कोणी येत असेल नुसतं महाराष्ट्राचाच नाही तर प्रधानमंत्री पण आले तरी त्यांनी या ठिकाणी येऊन जय महाराष्ट्रच म्हणला पाहिजे। महाराष्ट्राच्या भूमीवर या पद्धतीने राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जय गुजरात म्हणणं याचा आम्ही निषेध करतो। संजय राऊतांनीही डुप्लिकेट शिवसेनेचं गुजराती रूप समोर आल्याची टीका केली आहे। तर आयशा नरा मोजुनी माराव्या पैजारा असं म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय। शिंदे गटाच्या उदय सामंतांची मात्र गुजरात प्रेमावरील सारवासारव करण्यासाठी चांगलीच तारांबळ उडाली आहे। हा पक्षाचा मेळावा होता का शिवसेनेचा? नाही। हा सरकारी कार्यक्रम होता का? नाही। एका गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला माननीय एकनाथ शिंदे साहेब गेले होते आणि तुम्ही आम्ही जरी विचार केला तरी आपण एखाद्या जिल्ह्यामध्ये जेव्हा जातो, एखाद्या कार्यक्रमाला जातो, एखाद्या कार्यक्रमाला आपण जेव्हा माणूस बोलवतो आणि त्याचं जर योग्य असेल तर आपण त्याचं कौतुक करतो। त्याच भावनेतनं जय हिंद पहिल्यांदा म्हणाले, जय महाराष्ट्र म्हणाले आणि त्या समूहाच्या कार्यक्रमाला गेले असल्यामुळं जय गुजराती म्हणाले। राज्य सरकारच्या हिंदी सक्तीला अजित पवारांनी उघडपणे विरोध केला। एकनाथ शिंदे मात्र अखेरपर्यंत हिंदी सक्तीचं समर्थन करत राहिले। मात्र आता फक्त हिंदीचं समर्थनच नाही तर अमित शहांचं कौतुक करताना शिंदेंना आपण मुंबईसह महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या गुजरातचाच नारा देत असल्याचंही भान राहिलं नाही। त्यामुळे मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार झालेला असताना शिंदेंचं गुजरात प्रेम त्यांच्या अंगलट येणार हे मात्र निश्चित। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज। तर एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे। फडणवीस नेमकं काय म्हणालेत पाहूया। यापूर्वी एकदा चिकोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते। आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो। आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेंचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं। इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही। तर शिंदेंच्या विधानाचा आव्हाडांनी समाचार घेतलाय। आता शिंदे भेटल्यावर काय म्हणायचं? केमचो शिंदे साहेब, असंच बोलायचं का असा टोला आव्हाडांनी लगावलेला आहे। महाराष्ट्राचा आणि ते पण पुण्यासारख्या पुण्यनगरीत जिथे मराठी हे म्हणजे संस्कृतीचं माहेरघर असं म्हणतात पुण्याला। काय करतोय आपण? काय कुठल्या दिशेला चाललो होता आपण? कुठल्या दिशेला? आता मला म्हणजे हे जोक म्हणून घ्या, ह्युमर म्हणून घ्या। शिंदे साहेब भेटल्यावरती आता काय म्हणायचं? कसे आहात शिंदे साहेब? केम छो शिंदे साहेब? सारूच आहे ना?
तर जय गुजरातच्या या नाऱ्यावर टीका झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली आणि ठाकरे सेनेला उत्तर दिलं. पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंनी जय गुजरात बोलतानाचा एक व्हिडिओ दाखवला. तसंच गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का असा सवालही विचारला. तर उद्धव ठाकरे महाराष्ट्रात नाही तर गुजरातमध्ये बोलले असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे. आप आगे चलो, हम साथ हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. हे एक झालं. हे आता जी उभाट आहे त्यांच्या अधिकृत पेजवर आहे आणि गुजराती भाषेतच आहे. मुंबईमा जलेबी आणि फाफडा, उद्धव ठाकरे आपडा, असं कोणाचं आहे? हे शिवसेनेचं अधिकृत पेज आहे, उभाटाचं आताचं, बरोबर. त्यानंतर आणखी एक घ्या. हे काय? हा काय? बरोबर. हे कोणाचं आहे? आणि त्यामुळे बघा कसं आहे, ह्याच्यामध्ये एकच आहे. गुजरात पाकिस्तान आहे का? पहिली गोष्ट, गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का? हे मिंद्यांचे लोक जे आहेत हे बिंडोक आहेत. ते मी यासाठी म्हणतो की तो जो व्हिडिओ आहे तो गुजरातचा आहे. 2019मध्ये गांधीनगरला जी सभा झाली, अमित शहांचा उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी अहमदाबादला पायघड्या घातल्या होत्या. अमित शहाने आपको आना ही पडेगा, आपको आना ही पडेगा. त्यावेळच्या सभेमध्ये गुजरातच्या सभेत बोलले जय गुजरात, महाराष्ट्रात नाही बोललेत. मी जे म्हणतो नाही बिंडोक लोक आहेत ते त्यासाठीच म्हणतो. तर वळूयात पुढील बातमीकडे. एकीकडे उद्या एक मराठी विजय उत्सव सोहळा होतोय तर दुसरीकडे मुंबईमध्ये मात्र मराठी द्वेष्टे, महाराष्ट्र द्रोही जे आहेत ते मराठी विरुद्ध गरळ ओकायला सुरू झालेले आहेत. राज ठाकरेंवर टीका करताना एका केडिया नावाच्या व्यावसायिकानं मराठी विषयीचा आपला द्वेष व्यक्त केलेला आहे. एक नव्हे 4-4, 5-5 ट्विट करून त्यानं मराठीचा द्वेष केलेला आहे. हा सुशील केडिया यानं नेमकं काय केलंय की ज्यामुळे मराठी मनाची संतापाची आता आग जी आहे ती पेटली आहे? पाहूयात या रिपोर्टमध्ये. मराठीत बोलणार नाही, राज ठाकरे काय करशील? मला वाचवा फडणवीस. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत राहणाऱ्या, मुंबईवर जगणाऱ्या आणि मराठी माणसाच्या जीवावर तरणाऱ्या या केडियाचा हा माज तर बघा. हा केडिया गेली 30 वर्ष मुंबईत राहतोय. मराठी माणसाच्या श्रमावर मोठा झाला तो आज आपल्या मराठीलाच लाथाडतोय. होय होय होय, तुम्ही जे ऐकताय ते अगदी खरंय. तुम्हाला आता आम्ही जे ट्विटर प्रोफाईल दाखवणार आहोत ते पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. हा आहे सुशील केडिया, 30 वर्षांपासून मुंबईत राहणारा व्यावसायिक. हे आहे त्याचं एक्स अकाउंट. यावर त्याची पोस्ट पहा. भाजपचा दिल्लीतील प्रवक्ता नवीन कुमार जिंदाल यांची पोस्ट या केडियानं रिट्वीट केली आहे. जिंदालनं या पोस्ट मध्ये काय म्हटलंय पहा. राज ठाकरे के बाप का महाराष्ट्र है क्या? या रिट्वीट नंतर केडियामध्ये 10 हत्तींचं बळ संचारलं आणि त्यानं 3 जुलैला संध्याकाळी 6:52 काय लिहिलंय तेही पहा. राज ठाकरे, लक्षात ठेव, मी गेली 30 वर्ष मुंबईत राहतोय. मला अजूनही नीट मराठी येत नाही आणि तुमच्यासारख्या लोकांच्या गैरवर्तनामुळे मी आता ठाम निर्धार केलाय, जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी माणसाची काळजी घेत असल्याचा बनाव करत राहतील तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, अशी मी प्रतिज्ञा करतो. काय करायचंय बोल. अशा मस्तवाल भाषेत ट्विट करून हा केडिया थांबलेला नाही तर त्यानं यानंतर राज ठाकरेंना अधिकच डिवचलं. 3 जुलैलाच 9:38 त्यानं पुढचं ट्विट केलं आणि त्यात काय म्हणतोय तेही पहा. नाटकं बंद कर राज ठाकरे. तुझे 2-4 गुंड येऊन 10-20 थपडा मारतील तर मारू देत, पण आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला आणि आमरण उपोषण जाहीर केलं आणि ठरवलं की जोपर्यंत तू हात जोडून माफी मागत नाही तोपर्यंत काहीही खाणार नाही, तर मग तुझं काय उरेल ते सांग.
पुढे अगदी 12 मिनिटांनंतर म्हणजेच 9:50 थेट केडियानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टॅग करत चौथं ट्विट केलं. देवेंद्र फडणवीसजी राज ठाकरेंकडून गैर मराठी लोकांना दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि हिंसाचारावर तुम्ही शांत राहणार का? शासन पुरस्कृत मुजोरी आहे. शासनाने अशी काही धेडं अशी जागवलेली आहेत आणि त्यांना पुढे करून मुद्दामून ह्या उद्याचा जो मेळावा आहे त्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर काहीतरी व्हायलन्स तयार होऊ द्यायचा किंवा सामाजिक परिस्थिती बिघडवायची असा तो शासनाचा हेतू आहे आणि तो हेतू काय आम्ही सफल होऊ देणार नाही. त्या केडियाचा काय समाचार घ्यायचा तो आम्ही नंतर घेऊ. एकीकडे मराठीच्या सन्मानासाठी 2 राजकीय विरोधी पक्ष शनिवारी एकत्र येत आहेत. महाराष्ट्रात शनिवारी मराठीचा विजयोत्सव होतोय, तर दुसरीकडे याच मराठी द्वेष्ट्यांनी मराठी विरोधात कुठं मोर्चे काढले तर कुठं ट्विट करून या सोहळ्याला दृष्ट लागेल अशी गरळ ओकत आपल्या अभिजात मराठीचा लचका तोडलाय. मुंबईसह महाराष्ट्र यंदा षष्टषष्ट्यब्दीपूर्ती सोहळा साजरा करतोय आणि गेल्या 65 वर्षांपासून या केडियासारख्या कृतज्ञ लोकांमुळेच आपल्याच घरात हाल सोसते मराठी असं दिसतंय. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी जशी मराठी माणसाची वज्रमूठ एकवटली होती तीच ताकद आता या महाराष्ट्र द्रोह्यांना मराठी द्वेष्ट्यांच्या विरोधात दाखवायची वेळ आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. तर वरळी डोममध्ये उद्या विजय मेळावा होतोय आणि आता आपण बघतोय की आदित्य ठाकरे या सगळ्या तयारीचा आढावा घेत आहेत. आदित्य ठाकरे इथं पोहोचलेले आहेत आणि ते या संपूर्ण उद्याच्या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेत आहेत. वरळी डोममध्ये सध्या आदित्य ठाकरे पोहोचले आहेत. मनसेचे नेते देखील यावेळेस तिथं आहेत. ठाकरे सेनेचेही नेते इथे उपस्थित आहेत. ठाकरे सेनेकडून आदित्य ठाकरे, अनिल देसाई, सचिन अहिर, वरुण सरदेसाई, अनिल परब इथं आलेले आहेत. मनसेकडून संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, राजू पाटील, अभिजित पानसे इथं उपस्थित आहेत. काही वेळापूर्वीच संजय राऊत यांनी देखील येऊन यावेळेस आढावा घेतला होता आणि आता आदित्य ठाकरे इथं पोहोचलेले आहेत. उद्या वरळी डोममध्ये एक विजय मेळावा होतोय. ठाकरे सेना आणि मनसेची बैठक होतीये आणि आपण बघतोय की या बैठकीत अभिजित पानसे जे आहेत ते आदित्य ठाकरेंना संपूर्ण कार्यक्रमामध्ये आणि तयारीची माहिती देत आहेत. आदित्य ठाकरे सध्या या वरळीच्या डोममध्ये जिथं उद्या 2 भाऊ ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत 19 वर्षानंतर, त्या मेळाव्याचा आढावा घेत आहेत. अभिजित पानसे यांनी या संपूर्ण मेळाव्याची जबाबदारी उचलली होती आणि आपण बघतोय की ते पूर्ण गेल्या काही दिवसांपासून वरळी डोममध्ये कशा पद्धतीनं हा मेळावा होईल, ठाकरे ब्रँड जपण्यासाठी कसा हा ग्रँड मेळावा होईल त्याचा पूर्ण पाठपुरावा करतायत. आढावा यावेळेस ते आदित्य ठाकरेंना देत आहेत. वरळी डोममध्ये सध्या आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत. काही वेळापूर्वीच संजय राऊत यांनी देखील इथं येऊन पूर्ण आढावा घेतला होता आणि आता आदित्य ठाकरे सध्या वरळीमध्ये या डोममध्ये पोहोचलेले आहेत. तर उद्या हा विजय मेळावा होतोय त्यासाठी आदित्य ठाकरे हे सध्या वरळी डोममध्ये पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण तयारीचा आढावा घेत आहेत. ही तयारी जोरदार आहे कारण मराठीसाठी ठाकरे बंधू हे वज्रमूठ आवळत आहेत. मात्र त्यामुळे महायुतीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तर मराठी एकजुटीनं ठाकरेंची ताकद ही कशी वाढेल पाहूयात या रिपोर्टमध्ये. मुंबईत होणार मराठीची एकजूट.
शिवसेनेतले आमचे जुने सहकारी आहेत पूर्वीचे, जे सोडून गेले, त्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा उठलेला आहे आणि त्या भयातून ही अशी वक्तव्य, वैफल्य, निराशेतून येत आहेत. हे जे मिंदे गटाचे लोक आहेत की त्यांचं राजकीय भविष्यच खतम होतं याच्यामुळे, आणि या भीतीपोटी त्यांना ह्या सगळ्या अशा कल्पना सुचत आहेत. चारण्याची भांग मारली का खूप कल्पना सुचतात, अशी स्वप्न पडतात, तशी त्यांनाही भयंकर स्वप्न पडतात. खरं तर 2005 मध्ये राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी या चिमण्यांनो परत फिरारे असं म्हणत राज ठाकरेंना परत येण्याचं आवाहन केलं होतं. बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत दोन्ही भावांचं मनोमिलन झालं नाही. मात्र आता हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर दोन्ही बंधूंनी एकीचा नारा दिला आहे. ठाकरे बंधूंच्या एकीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विधानसभेत मुंबईत मनसेला 7 तर ठाकरे सेनेला 23% मतं मिळाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पडझडीमुळे सक्षम विरोधक म्हणून पुढे येण्यास त्यांना वाव आहे. ठाकरेंच्या युतीमुळे मुंबई महापालिका निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे. मराठीच्या मुद्द्यावर एकी झाल्यास शिंदे गटाची ताकद कमी होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं ही बाळासाहेब ठाकरेंची इच्छा त्यांच्या हयातीत पूर्ण झाली नाही. मात्र आता बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर का होईना दोन्ही बंधू एकत्र आल्यास त्याचा मोठा फायदा ठाकरे बंधूंना होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर या विजयी मेळाव्यासाठी ठाकरे बंधूंचा आणखीन एक टीजर जारी करण्यात आला आहे आणि यामध्ये आवाज महाराष्ट्रात, आवाज मराठीचा, आवाज ठाकरे बंधूंचा असा उल्लेख करण्यात आला आहे. हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू लढले असंही या टीजर मध्ये म्हटलं आहे. हिंदी सक्ती आडून ज्या ज्यावेळी ठाकरेंनी महाराष्ट्राला साथ घातली आहे त्यावेळी मराठी माणूस एकवटला, लढला आणि भिडला. हिंदी सक्ती आडून मराठीच्या पाठीत वार करायचा पुन्हा प्रयत्न झाला तेव्हाही महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात ठाकरेच उभे राहिले आणि जिंकले. आता ठाकरेंनी पुन्हा हाक दिली आहे महाराष्ट्राला. विजयोत्सवासोबत मराठीची एकजूट भक्कम करण्यासाठी वाजत गाजत गुलाल उधळत या. दिनांक 5 जुलै 2025. स्थळ NSCI टोल वरळी. वेळ सकाळी 11 वाजता. भव्य विजयी मेळावा. तर हिंदी सक्तीचा GR रद्द केल्यामुळे ठाकरे बंधूंचा उद्या विजयी मेळावा होतोय आणि या मेळाव्याची आता निमंत्रण पत्रिकाही समोर आलेली आहे. निमंत्रक म्हणून राज उद्धव ठाकरेंचंच नाव आहे. कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीचाच अजेंडा असं या पत्रिकेवर लिहिण्यात आलेलं आहे. ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याची ही निमंत्रण पत्रिका आपण बघतोय. हिंदी सक्तीच्या GRची होळी केल्याप्रकरणी 250 ते 300 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. रविवारी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये GRची होळी झाली होती आणि या प्रकरणी शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समितीचे डॉक्टर दीपक पवारांसह 300 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील या आंदोलनामध्ये उपस्थित होते. आम्ही धरलंय. राज्यामध्ये मराठी विरुद्ध हिंदी संघर्ष पेटलाय, तर मराठी जनता ठाकरेंच्या बाजूने एकवटली आणि त्यामुळे भाजपनं नवं कार्ड खेळलंय. हे नवं कार्ड कोणतं आहे पाहूयात या रिपोर्टमध्ये. ठाकरेंना शह देण्यासाठी भाजपचं हिंदुत्व. टोपीवाल्यांना मारून दाखवावं. नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान. राज्यातील मराठी हिंदीचा वाद आता मराठी माणसापुरता किंवा एखाद्या पक्षापुरता मर्यादित न राहता तो थेट हिंदुत्वापर्यंत पोहोचलाय. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आनंद उत्सव साजरा करणारे नेतेच आता मराठी द्रष्ट्यांना पाठिंबा देताना दिसतायत. भाजपचेच मंत्री नितेश राणे यांनी मराठीच्या मुद्द्याला बगल देत थेट हिंदुत्वाची आठवण ठाकरे बंधूंना करून दिली आहे. नितेश राणेंनी ठाकरेंना आव्हान देत केलेली ही 3 विधानं पहा.
मारा ही गया है ना, एक हिंदू को मारा गया है ना, एक हिंदू को मारा गया है, तो मुझे बोलना है कि इतनी हिम्मत जाके नल बाजार और मोहम्मद अली रोड में दिखाओ ना। वो जो दाढ़ी वाले और गोल टोपी वाले क्या मराठी में बात करते क्या? उधर जाने की, उनको कान के नीचे बजाने की हिम्मत नहीं है। ये सरकार हिंदू ने बिठाई है। इस तरीके कोई दादागिरी हिंदू के ऊपर कोई करेगा तो हमारी सरकार कार्रवाई करेगी। जावेद अख्तर क्या मराठी में बात करता है क्या? आमिर खान क्या मराठी में गाता है क्या? राणेंच्या या विधानानंतर मनसे ही आक्रमक झाली. मनसेनं राणेंना रजा अकादमीच्या मोर्चात महिला पोलिसांवर झालेल्या मारहाणीची आठवण करून दिली आहे. माझा नितेश राणेंना प्रश्न आहे, ज्यावेळेला रजा अकादमीचा मोर्चा निघालेला, आमच्या पोलीस माता भगिनींवर हात उचललेला मुसलमानांनी, त्यावेळेला त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत दाखवणारा महाराष्ट्रातला एकमेव पक्ष होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना. सगळे भाजपवाले शेपट्या घालून बसलेले त्यावेळेला. मनसेनी मोर्चा काढला, मनसे भिडले त्यांना. काट्या चालवणाऱ्यांनी आम्हाला तलवारी कशा चालवायच्या ते शिकवू नये. मुळातच हिंदी सक्तीवरून मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सुरू असताना भाजपच्या नेत्यांकडून आगीत तेल ओतत हिंदीचा मुद्दा थेट हिंदुत्वाच्या कोर्टात नेला जातोय. मात्र राज ठाकरेंनी आधीच हिंदू आहोत, हिंदी नाही अशी गर्जना शिवतीर्थावरील मेळाव्यात केली होती. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची हिंदुत्वाच्या अजेंड्या आडून हिंदीसाठी चाललेली लाचारी महाराष्ट्र खपवून घेईल का? एकीकडे मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झालाय, त्यात मराठीलाच हद्दपार करण्याचा मनसुबा आखणाऱ्यांवर ठाकरे बंधूंच्या मेळाव्यातून वचक बसेल का? यावरच मुंबईचंच नव्हे तर महाराष्ट्राचं मराठी पण टिकणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी मराठी द्वेष्टच्या व्यापाऱ्यांची पाठराखण केली. मीरा रोडमध्ये मराठी बोललं नाही म्हणून मारहाण केली तर खपावून घेणार नाही असं म्हणत नरेंद्र मेहतांनी थेट मनसेला इशारा दिलाय. त्यावर संदीप देशपांडे हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मराठी भाषेचा सुद्धा अभिमान आहे, महाराष्ट्राचा सुद्धा अभिमान आहे. अशा चुकीच्या गोष्टीला आम्ही पाठिंबा देत नाही. मी परत सांगतोय, मारहाण करत असेल तर त्याला अशा प्रकारचं त्यांच्या बाजूने मला उभं राहणं, तेही माझे मतदार आहेत. ते कुठल्या समाज आहे, कुठल्या जातीपेक्षा ते मतदार आहे, या राज्याचे रहिवासी आहेत, त्या शहराचं रहिवासी आहे. त्यांनी चूक केली असेल तर तक्रार करा ना. पोलीस आहे, कोर्ट आहे, इतर माध्यम आहेत. पण तुम्ही जाऊन डायरेक्ट मारहाण करणार, त्याला कोणी खपून घेणार नाही. मीरा भाईंदरचा वाद पेटवण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करते असं वाटतंय का? नाही, काही सुरेश आणि नरेश ज्यांना श म्हणता येत नाही ते लोक प्रयत्न करतायत. माझं या नरेश, परेश, सुरेश यांना सगळ्यांना सांगणं आहे, आपल्या चड्डीत राहायचं. तर शिंदे सेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांनी मनसैनिकांवर गंभीर आरोप केले. काही लोक आपली आर्थिक गणितं जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास देत आहेत. खंडणी नाही दिली की मराठीचं नाव घेऊन मारहाण करतात असा गंभीर आरोप सरनाईकांनी केला आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यापोटी किंवा कुणीतरी त्यांना खंडणी देईल म्हणून जर जाऊन दुकानदारांना मारहाण करत असतील, दमदाटी करत असतील, मराठी म्हणजे आपली मागणी पूर्ण नाही झाली तर मग मराठीच्या मुद्द्यावर यायचं आणि मराठी अमराठी वाद करायचं, हे बिलकुल त्या शहराचा आमदार म्हणून मी सहन करणार नाही. जे गुंड प्रवृत्तीची लोक होती, जे गुंडगिरी ज्यांनी केली त्यांना ताबडतोब जेलमध्ये टाका असा पहिला फोन मी पोलिसांना केला, सिनियर इन्स्पेक्टरला मीरा रोडच्या, आणि त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तर गुंडशाही करणाऱ्यांना फडणवीसांनी इशारा दिलाय. मराठी येत नाही म्हणून व्यापाऱ्याला मारणं चुकीचं आहे. गुंडशाही खपवून घेणार नाही असा इशारा फडणवीसांनी दिला. व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. उद्या आपले अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यामध्ये व्यवसाय करतात, त्यातल्या अनेकांना तिथली भाषा येत नाही म्हणून त्यांच्याशी पण अशीच वागणूक होईल का? भारतामध्ये अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाही आहे आणि म्हणून अशा प्रकारची गुंडशाही जर केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केलीच जाईल. तर वळूया पुढील बातमीकडे. लाडकीचे लाड पुरवणं आता सरकारला काही परवडत नाहीये आणि त्यामुळे विधानसभेत मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकीला बँकांकडून मिळणाऱ्या कर्जाबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात. लाडक्या बहिणींना कर्ज नाही. मंत्री आदिती तटकरे यांची विधानसभेत माहिती. अजितदादांचं आश्वासन हवेत विरलं.
सरकारी कर्मचारी असूनही योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद केल्यानंतर आता सरकारनं आणखीन एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री अजित पवारांनी लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थ्यांना 40,000 रुपयांपर्यंत बँक कर्ज देण्याची घोषणा केली होती. काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत, तिथं आमचे दर महिन्याला 1,500 रुपये त्या भगिनीला जातात. त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40,000 रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल. 40-50,000 रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल. मात्र लाडकींसाठी कर्जाची अशी कोणतीही योजना नाही, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. दरम्यान ही योजना नेमकी काय होती, सविस्तर पाहूया. जिल्हा बँकेकडनं लाडकीला कर्ज देण्याची अजित पवारांची घोषणा होती. व्यवसायासाठी एक रकमी 40,000 रुपये दिले जाणार होते. कर्जाचे हप्ते 1,500 रुपयांमधून कापून घेणार होते. लाडकीला स्वावलंबी बनवण्यासाठी ही कर्जाची योजना आणली होती. अदिती तटकरेंच्या माहितीमुळे लाडक्या बहिणींसाठी कर्जाची कोणतीही वेगळी योजना राबवण्यात येणार नसल्याचं स्पष्ट झालंय. महायुती सरकारने 2025-26 साठी 36,000 कोटींची तरतूद केली आहे. मात्र लाडकीमुळे इतर विभागाच्या विकास कामांना कात्री लावली जात असल्याचा आरोप थेट सत्ताधारी मंत्र्यांनीच केला होता. अशातच तिजोरी रिकामी असतानाही अर्थमंत्र्यांनी लाडकीला केलेल्या कर्जाची घोषणा त्यांच्या सहकारी मंत्र्यांनीच फोल ठरवली आहे. आता लाडकीचे लाड सरकारलाही परवडत नाहीयेत, हेच यातून स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागातील निधी पुन्हा वळवण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी सरकारची सध्या तारेवरची कसरत सुरू आहे का, असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय. जून महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत. माझ्या खात्यामध्ये दर महिन्याला 410 कोटीचा निधी हा वर्ग केला जातो आणि आता हा एकंदरीत प्रोसेसचा भाग म्हणून दर महिन्याला मला त्या फाईल सँक्शन करावं लागते आणि तो लाडक्या बहिणीकडे वर्ग केला जातो. याबद्दलची कल्पना मलाही आहे आणि मी ते उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगितलेली आहे. नाही, आता त्या संदर्भामध्ये मला इतर माध्यमातून अजितदादांनी पैसे देण्याचं कबूल केलेलं आहे, म्हणून मी त्याच्यावर आता वाद न घालता दर महिन्याला 410 कोटीचा निधी हा लाडक्या बहिणीसाठी देत असतो. वळूयात पुढील बातमीकडे. शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी विरोधकांनी विठ्ठलाचरणी साकडं घातलंय. पांडुरंग देवेंद्र फडणवीसांना शक्तीपीठाचा फेरविचार करण्याची बुद्धी देव, असं म्हणत सतेज पाटलांनी विरोधकांनी सरकारला टोला हाणलेला आहे. तर शक्तीपीठासाठी विरोधकांनी सहकार्य करावं असं मंत्री जयकुमार गोरेंनी म्हटलंय. वर्ष सव्वा वर्ष आम्ही सातत्यानं सांगतो की हा गरज नसलेला महामार्ग आहे आणि म्हणून परवा आम्ही 12 जिल्ह्यामध्ये रस्ता रोको केलं. विधिमंडळात त्याचा आवाज उठवला, परंतु सरकार ऐकायला तयार नाही. जनतेचं सरकार ऐकत नाही, लोकप्रतिनिधींचं सरकार ऐकत नाही. शेवटी विठ्ठलाचं तरी ऐकतो का, हे साकडं घालण्यासाठी आम्ही पंढरपूरला सगळेजण 12 जिल्ह्यातले लोक जात आहोत. हा शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी म्हणून खाकी वर्दीतल्या गुंडांना हाताशी धरून मुख्यमंत्री सक्तीनं शेतकऱ्यांच्यावर दडपशाही करून शेतकऱ्यांच्या जमिनीचा सर्वे त्यांच्या इच्छेच्या विरोधात करू पाहतायत. आज आम्ही पंढरपुरात जाऊन पांडुरंगाला साकडं घालणार आहोत की हे पांडुरंगा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे. या लोकांनी या शक्तीपीठाला विरोध करणं, याच्यामध्ये राजकारण करणं हे खरंच दुर्दैवी आहे. मला वाटतं की ज्या हेतूनं ते इथं आलेले आहेत, तो हेतू इथं आल्यानंतर त्याचा परिवर्तित होईल, त्यामध्ये परिवर्तन होईल आणि जाताना सुबुद्धी घेऊन जातील. तर मराठी हिंदी भाषेच्या वादात उद्योजक सुशील केडी यांनी उडी घेतली आणि त्यानं राज ठाकरेंना सोशल मीडियावरून थेट आव्हान दिलं. मराठी शिकणार नाही, काय करायचंय ते बोल, असं राज ठाकरेंना एक्सवर टॅग करून सुशील केडी यांना आव्हान दिलेलं आहे. तर काय नेमकं आपल्या ट्विटमध्ये सुशील केडी यांना म्हटलेलं आहे पाहूया. ड्रामा बंद करो राज ठाकरे, तुम 2-4 गुंडे
10-20 थप्पड़ मार लेंगे तो मार लेंगे, हमारे जैसे अपनी वाली पे आ गए। और आमरण अनशन घोषित कर दिया हम जैसे ने, तब हाथ जोड़ के माफी नहीं मांगता तो क्या बचेगा तेरा। तर केडी यांनी राज ठाकरेंना दिलेल्या आव्हानानंतर राजकारण तापलं आणि यावर नेते मंडळींनीही आता प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात। महाराष्ट्रात राहून मी मराठी शिकणार नाही ही जी मस्ती वाढलेली आहे ती एकनाथ शिंदे, अमित शहा यांच्या राजकारणामुळे, आज जे जय गुजरातचा नारा दिला त्याच्यामुळे त्या केडियासारख्या लोकांना बळ मिळतं। तुम्हाला जर बोलता येत नसेल तर तुम्ही त्याच्यावर जर भाष्य करणार असाल तर निश्चितपणानं तुमच्या तोंडाला सुद्धा लखवा येईल एवढी अद्दल महाराष्ट्रातला मराठी माणूस घडवू शकतो। ते जाऊ द्या, असे फालतू केडिया फेडिया टेडिया येतील, ते बोलून इथलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतील। निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातलं वातावरण खराब करून भाषावार, प्रांतवार, जातीवार, धर्मावर इथे विद्वेष वाढावा, इथे भेगा पडाव्यात एकीला, हा प्रयत्न सरकारच प्रयत्न करते। तर मराठीत बोलणार नाही ही मगरुरी असू नये असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंतांनीही केलं आहे। तर केडियाच्या वक्तव्यावरून कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी दिलं आहे। नेत्याला आव्हान करतो याच्यापेक्षा मराठी बोलणार नाही ही मगरुरी असून उपयोगाचं नाही। जो महाराष्ट्रामध्ये राहतो त्यानं मराठी शिकलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे। मग तो सर्वसामान्यातला सर्वसामान्य असू दे, केवढाही मोठा उद्योजक असू दे, पण मी मराठी बोलणारच नाही, माझं काय करायचं ते करा, अशी मगरुरी कोणामध्ये असू नये। कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपण मराठी माणसं आहोत आणि अशा माणसानं सांगायचं की मी मराठी बोलणारच नाही आणि मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे। जे कोणी उद्योजक आहेत, जे कोणी ते व्यक्ती आहेत, नक्कीच त्यांच्यावरती जी काही कायदेशीर कारवाई करायची ते आम्ही करूच, परंतु आज एकमेकांच्या भावना दुखवतील अशी वक्तव्य अर्थातच आपण टाळली पाहिजेत। विशेषतः महाराष्ट्रामध्ये राहून मराठीचा अपमान हा कदापि आमचं सरकार हे सहन करणार नाही। अर्थातच सगळ्या भाषांचा सन्मान हा ठेवला गेला पाहिजे, त्यामुळे कुठलेही दुमत नाही। तर महाराष्ट्रात राहिल्यावर मराठी शिकावी हा आग्रह करा, पण दुराग्रह कुणीही करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी केडियाच्या आव्हानावर दिलेली आहे। महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही। मी उद्या तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करू शकत नाही की मी तमिळ शिकली पाहिजे। मला आवडते तमिळ भाषा, चांगली भाषा आहे, पण मला दुराग्रह नाही करू शकत कोणी। मला जर मराठीत बोलायचं तर मी मराठीत बोलीन, पण मला जर तिथे कोणी दुराग्रह करेल तर ते योग्य असेल का? आपण एका देशात राहतो, भारतात राहतो आपण, हे काही आपले बाजूचे भाषा आणि बाजूचे देश पाकिस्तान नाही आहे, बाजूचे राज्य हे पाकिस्तान नाही आहेत। एवढी संकुचित मनोवृत्ती मराठी माणूस ठेवू शकत नाही। तर सुशील केडी यांना सोशल मीडियावर पोस्ट केली आणि माझं संरक्षण करा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आणि देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे केली आहे। तर काय नेमकं त्याने ट्विट केलं ते आपण बघतोय। मुंबई पोलीस अनेक पोलीस स्टेशनमधून मला संरक्षण देण्यासाठी फोन येत आहेत, माझं ठिकाण विचारतायत, कृपया माझं संरक्षण करा @देवेंद्र फडणवीसजी आणि अमित शहाजी असं या केडियानं ट्विट केलेलं आहे। तर केडियाच्या या ट्विटरवर आता ठाकरे सेनेचे अंबादास दानवे यांनीही तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे। काय नेमकं ट्विट करून ते म्हणतायत पाहूया। केडिया नाही, कीड आहे महाराष्ट्राला लागलेली, सरकारला थोडाफार मराठीचा अभिमान उरला असेल तर या सडक्या बुद्धीच्या माणसानं सुरक्षा मागितल्यास ती पुरवू नये आणि हो केडिया, या मगरुरीचं उत्तर तुला जरूर मिळेल। तर राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कॉमेडियन कुणाल कामरा आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे। कॉमेडियन कुणाल कामरानं आपल्या नया भारत या शोमधून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं गायलं होतं। तर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला होता। आता कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंना सोमवारी नोटीस बजावली जाणार असल्यानं त्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे।
पृथ्वीच्या दिशेनं एक महाकाय लघुग्रह येतोय. हा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार का, या लघुग्रहाबद्दल नासानं काय इशारा दिलेला आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. पृथ्वीवर आदळणार महाकाय लघुग्रह. नासाचा मोठा इशारा. लघुग्रह आदळल्यास काय होणार? अवकाशातून पृथ्वीच्या दिशेनं येणाऱ्या एका महाकाय लघुग्रहानं अनेकांची चिंता वाढवली आहे. कुतुब मिनारच्या पृथ्वीच्या दिशेने येतोय. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीकडून वळूयात पुढील बातमीकडे. बातमी पुण्यातून. पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्यानं पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकावर हल्ला केलाय. कुत्र्यानं ग्राहकाच्या हाताला चावा देऊन त्याला जखमी केलं. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी कुत्र्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला खरा. या प्रकरणी मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आता होऊ लागलेली आहे. सोडणारी अशी दृश्य म्हणावी लागतील. त्या कुत्र्यानं ग्राहकाला चावा घेऊन जखमी केलेला आहे. अशा हाताचा लचकाच या ग्राहकाचा तो. छत्रपती संभाजीनगर शहरातील काळा गणपती मंदिराजवळ सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या चारचाकी वाहनानं रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकावर जोरदार धडक देऊन त्यांना जखमी केलेला आहे. या अपघातात मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य 4 जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आपण बघतोय यावेळेस कशा पद्धतीनं अपघात झालेला आहे. दृश्य हादरवून सोडणारे आहेत. 4 जण जखमी झालेले आहेत तर 2 जण जे आहेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पुढील धक्कादायक बातमी जालन्यामधून. मुलीच्या छेडछाडीला विरोध केला म्हणून तिच्या वडिलांना जालन्यात अमानुष मारहाण करण्यात आली. जालन्याजवळील यमुना रेसिडेन्सी मधला ही सगळी घटना आहे. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये मारहाण आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. छेडछाडीला विरोध केला म्हणून या मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण करण्यात आली. तर आपण बघतोय मुलीच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या वडिलांना कशा पद्धतीनं या टवाळखोरांनी ही मारहाण केलेली आहे आणि कायदा सुव्यवस्था कुठे आहे असा प्रश्न जालन्यामध्ये उपस्थित झालेला आहे. पोलीस प्रशासनानं या संदर्भात काय नेमकी कारवाई केली आहे, पोलीस झोपले आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण जर कधी कायदा अशा पद्धतीनं कुणीही हातात घेत असेल, छेडछाडीला विरोध करणाऱ्यांना अशा पद्धतीनं रस्त्यावर तुडवून मारण्यात येत असेल तर मात्र पोलिसांचा धाक या गुंडांना आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झालाय. राज्यात कायद्याचं राज्य आहे का असा प्रश्न पडावा अशीच ही दृश्य.
जर अशा पद्धतीने कोणी जाब विचारत असेल आणि म्हणून मारहाण होत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये 9 जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. चुकीच्या पद्धतीने असं गैरवर्तन करणाऱ्यांना कोणी पाठीशी घालणार नाही, यांच्यावर कडक कारवाई केली. केस तालुक्यातील डोका गावामध्ये जोरदार राडा झालेला आहे. एका टोळक्यानं तलवार, कोयता, लोखंडी रॉड आणि दगडानं केलेल्या हल्ल्यामध्ये 4 जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांकडे तक्रार केल्याच्या मुद्द्यावरून ही मारहाण झालेली आहे. या प्रकरणी केज पोलिसात 7 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पालघरमधील देहरजे या नदीवरील पुरात अडकलेल्या तरुणाला वाचवण्यात यश आलेलं आहे. अचानक पाणी पातळी वाढली आणि त्यामुळे तरुण पुलावर अडकला. दोराच्या सहाय्यानं त्याला पाण्याच्या प्रवाहातून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आलं. पुरात अडकलेल्या या तरुणाला वाचवण्यात आलेलं आहे. पालघरमधील हा रेस्क्यूचा थरार आपण बघतोय. पुरात अडकलेल्या या तरुणाला कशा पद्धतीनं वाचवलं गेलं. तर पालघरमध्ये विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. नदीवर पूल नसल्यानं रब्बर बोटीतून नदी ओलांडण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आलेली आहे. मुसळधार पावसात छोट्याशा बोटीतून छत्रीचा आधार घेत विद्यार्थी नदी पार जात आहेत, शाळेमध्ये पोहोचतायत. पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे आणि त्यामुळे काही भागांमध्ये रस्ते पूर्णपणे बंद आहेत. तर 2 दिवसांपूर्वीच अशाच प्रकारे वाडा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा बंधाऱ्यावरून जीवघेणा प्रवास साम टीव्हीनं दाखवला होता आणि त्यामुळे याकडे प्रशासन लक्ष देणार कधी असा प्रश्न पडतो. नाशिकमध्ये रामकुंड आणि गोदाघाटाच्या परिसरात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र काही अतिउत्साही नागरिकांकडून पुराच्या पाण्यामध्ये हुल्लडबाजी सुरू आहे. गोदावरीची पाणी पातळी वाढलेली असताना अशी स्टंटबाजी काही जण या ठिकाणी करताना दिसत आहेत आणि या ठिकाणी नेमण्यात आलेले सुरक्षा रक्षक गायब असल्यामुळे हुल्लडबाजांवर कुणाचंही नियंत्रण नसल्याचं पाहायला मिळतं. तर इगतपुरी तालुक्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसानं भावली धरण 100% भरलं आहे. नाशिक जिल्ह्यातील 100% भरणारं भावली हे पहिलंच धरण आहे. धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. भावली धरण 100% भरल्यानं पर्यटकांची गर्दी जमायला सुरुवात झाली. दरम्यान मराठवाड्याप्रमाणेच स्थानिकांना देखील या पाण्याचा उपयोग व्हावा अशी स्थानिकांची मागणी. राज्यात पुढचे काही तास पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे आणि यामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथ्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघरसह नाशिक घाट, कोल्हापूरला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. ऑरेंज अलर्ट आहे रायगड, रत्नागिरीला. रेड अलर्ट आहे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला. तर मुंबई, ठाणे आणि पालघर, नाशिकला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. गडचिरोली, गोंदिया, नागपूरमध्ये देखील येलो अलर्ट आहे. पाकिस्तानी संघ भारतात येणार आहे आणि 2 स्पर्धा खेळणार आहे. क्रीडा मंत्रालयानं त्यासाठी हिरवा कंदील दिला असून गृह आणि परराष्ट्र मंत्रालयानं देखील पाक संघाला भारतात यायला मंजुरी दिली आहे. पाकिस्तानचा हॉकी संघ आशिया कप आणि ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येणार आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे पुढील महिन्यात होणाऱ्या आशिया कप हॉकी स्पर्धेत पाकिस्तानच्या सहभागाबद्दल शंका निर्माण झाल्या होत्या. आशिया कप व्यतिरिक्त पाकिस्तानच्या संघाला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या ज्युनियर वर्ल्ड कपमध्येही खेळण्याची परवानगी दिली जाईल. देशामध्ये हॉकीचं एशिया कप होत आहे आणि आपल्या देशाच्या स्पोर्ट्स मिनिस्ट्रीने पाकिस्तानला खेळण्यासाठी NOC दिलेली आहे. कदाचित BCCIला पहिलंच काही बोलता येत नाही, ICCला काही बोलता येत नाही, म्हणून भारत विरुद्ध पाक हा सामना हॉकीमध्ये होऊ द्यायचा, आपल्या देशात होऊ द्यायचा. लोकांची भूमिका काय आहे, लोकांची भावना काय आहे, किती तीव्र हे पाहून मग क्रिकेटकडे वळायचं. भाजपने आणि केंद्र सरकारने देशाला उत्तर देणं गरजेचं आहे की खरोखर आपल्या देशामध्ये होणारा एशिया कप आणि मग UAE मध्ये होणारा एशिया कप, पहिलं हॉकीसाठी आणि मग क्रिकेटसाठी, इथे तुम्ही पाकड्यांबरोबर खेळणार आहात की नाही
हे स्पष्ट उत्तर आम्हाला केंद्र सरकारकडून हवंय. तर वळूयात पुढील बातमीकडे. शरद पवार आणि खासदार उदयनराजेंची आज भेट झाली आहे. उदयनराजेंनी यावेळेस शरद पवारांचं स्वागत केलं आहे. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या चिरंजीवाच्या लग्नामध्ये ही भेट झाली. उदयनराजे शरद पवार यांच्या भेटीची कराडमध्ये मात्र चर्चा सुरू झाली. पाहुयात वारीच्या बातम्या. तर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं शेवटचं रिंगण आज बाजीराव विहीर इथं पार पडलं. वाखरीमध्ये पालखीचा मुक्काम असेल आणि त्यानंतर उद्या सायंकाळी दोन्ही पालख्यांचा पंढरपूर नगरीमध्ये प्रवेश होणार आहे. तर आपण बघतोय पालखीचं हे शेवटचं रिंगण आज पार पडलेलं आहे. वाखरीमध्ये पालखीचा मुक्काम आहे. त्यानंतर उद्या सायंकाळी दोन्ही पालख्या पंढरपूरमध्ये प्रवेश करणार आहेत. आज पालखीचं हे शेवटचं रिंगण पार पडलंय. त्या संख्येनं वारकरी आजही या रिंगण सोहळ्यामध्ये उपस्थित होते. तर जळगावातल्या पाचोरा शहरामध्ये गोळीबारानं खळबळ माजली. पाचोरा बस स्थानक परिसरामध्ये भर दिवसा गोळीबार झालेला आहे आणि यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. आकाश मोरे असं या तरुणाचं नाव आहे. या गोळीबाराचं कारण अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणी आरोपींचा शोध घेत आहेत. कोंढव्यातल्या उच्चभ्रू सोसायटीत कुरिअर बॉयनं 25 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केले होते आणि या प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आलेली आहे. पोलीस तपासामध्ये तरुण आणि कुरिअर बॉय एकमेकांना गेल्या वर्षभरापासून ओळखत होते असं समोर आलंय. झालेली घटना सहमतीनं झाल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे. घटनेच्या दिवशी सकाळी दोघांमध्ये व्हॉट्सअपवर संवाद झाला होता असंही समोर आलंय. पोलिसांनी 500 सीसीटीव्ही तपासल्यानंतर तरुणाला ताब्यात घेतलं. तरुणीवर अतिप्रसंग करण्यात आला होता की नाही याचा पोलीस तपास करत होते. कोंढव्यातल्या अत्याचार प्रकरणी पीडित तरुणी आणि कुरिअर बॉय जे आहेत ते दोघं गेल्या वर्षभरापासून एकमेकांना ओळखत होते अशी माहिती समोर आलेली आहे. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं पोलिसांना एक मोठा झटका दिला आहे. या प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करा असे निर्देश न्यायालयानं दिलेले आहेत. यामुळे पोलीस कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले गेले आहेत. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. आज मला न्याय भेटला कोर्टापासून. कोर्टाला पण माझा धन्यवाद आणि साहेबाला पण माझा धन्यवाद. आता ह्याच्या पुढे जे जे गुन्हेगारी आहेत त्यांच्यावरती लवकरात लवकर गुन्हे दाखल करावं आणि ते जे जे पोलीस कर्मचारी असू कुणी असू ह्यांना शिक्षा कठोरात कठोर शिक्षा देवा माझी हीच मागणी आहे. आणि आता वेळ झाली आहे व्हायरल सत्याची. MIMचे खासदार असदुद्दीन ओवैसींनी प्रभू श्री रामासमोर हात जोडल्याचा फोटो प्रचंड व्हायरल होतोय. या फोटोत ओवैसी रामाला नमस्कार करत असल्याचं दिसतं. पण खरंच ओवैसींनी रामासमोर हात जोडले होते का याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूया. ओवैसींनी जोडले रामासमोर हात. रामाला नमस्कार करतानाचा फोटो व्हायरल. व्हायरल फोटो मागचं सत्य काय? MIMचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा हा फोटो. रामासमोर ओवैसींनी हात जोडतानाचा
वाशिमचे खासदार ओवेसींनी हात जोडून नमस्कार केलाय. हा मेसेज आणि फोटो व्हायरल होत